नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्या आणि पार्थची मूवी डेट एवढी जोरदार रंगलेली आहे की त्यांना जगाचं भानच राहिलेलं नाही. आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे त्यांना काहीच कळत नाहीये. दोघे जण एकमेकांमध्ये इतके गुंतून गेलेले आहे की त्यांची डेट आता खूप जोरदारच रंगलेली आहे. असं वाटतंय जणू काय आता हनीमूनच सेलिब्रेट होतो की काय. तर मित्रांनो, आता काव्या आणि पार्थ एकमेकांमध्ये बुडून गेलेले आहेत. अख्खं जग जणू काय त्यांच्या स्वागतासाठी तयार झालेलं आहे असं वाटतंय. अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने में जुट जाती है, असंच काहीतरी पार्थच्या बाबतीत झाले. पार्थ हा खूप मनापासून काव्यावर प्रेम करतो आणि आज खरंच काव्या पार्थच्या इतकी जवळ आलेली आहे की पार्थ आता सगळं काही भान हरपूनच गेलेलं आहे. दोघे जण मस्तपैकी पॉपकॉर्न खात खात मूवी डेट एन्जॉय करत आहे. काव्या इतकी गोड हसत आहे, स्माइल देत आहे आणि पार्थ मूवी पाहायची सोडून फक्त काव्यालाच पाहत आहे. मला असं वाटतंय पार्थने मूवी डेट ही फक्त काव्यासाठी अरेंज केली. काव्याचा आनंद, काव्यावरचं चेहऱ्यावरचं हास्य टिपता यावं म्हणून पार्थने ती अरेंज केली. खरंच नवरा म्हणजे असा होता पार्थ सारखा. बायकोची एवढी काळजी, तिला टेन्शनमधून फ्री करण्यासाठी, मुक्त करण्यासाठी त्याने एवढं छान प्लॅन केला. आणि आता ते दोघे एकमेकांच्या इतके जवळ आहेत की आता त्यांना कुणीही अडू शकत नाही. परंतु आता काव्याने मात्र पार्थला अडवलेलं आहे. ते कसं? कारण पार्थ हा स्वप्न बघत असतो. पार्थ हा स्वप्नात काव्याला बघत असतो की काव्या त्याच्या इतकी जवळ आलेली आहे आणि पार्थ इतकं म्हणजे किस घेण्यासाठी तोंड पुढे करतो आणि काव्या चांगला एक फटका मारते, म्हणजे एक लाफा मारते आणि मग पार्थ जागेवर येतो, शुद्धीवर येतो. अरे बापरे, त्याला कळतं की आपण हे स्वप्न पाहत होतो. कारण इतक्या लवकर तरी काव्या पार्थच्या एवढ्या जवळ येणार नाही. परंतु त्यांची डेट एवढी जोरदार झालेली आहे, खूप सुंदर अशी डेट त्यांची रंगली होती. मात्र इकडे भलतंच जीवाने टेन्शन घेतलेलं आहे. जीवाला इतकं टेन्शन आलेलं आहे प्रोजेक्टचं आणि त्यात नेमकं चुकून नंदिनीने त्याच्यावर चहा सांडवला. पेपरवर चहा सांडवल्यामुळे जीवा तर एवढा प्रचंड फ्रस्ट्रेट झालेला आहे. जेव्हा नंदिनी त्याला समजून सांगत आहे की जेव्हा टेन्शन घेऊ नका, असं काही होणार नाही, तुमचं प्रेझेंटेशन नीट होईल, चांगलं होईल, कारण तुम्ही कॉन्फिडन्स ठेवा तुमच्यासोबत. नंदिनी खरंच एवढं छान सपोर्ट करते तिच्या नवऱ्याला ना की बाकी दुसरं कोणी करू शकत नाही. एवढं छान सावरून घेते, सांभाळून घेते नवऱ्याला. खरंच अशी बायकोची साथ असलेला नवरा काहीही पण करू शकतो. इकडे रम्याची भलतीच प्लॅनिंग चालू आहे. तिला आता देशमुखांना खरं तर आता उद्ध्वस्तच करायचं आहे, त्यामुळे ती आता खतरनाक प्लॅनिंग करत आहे. इकडे जीवाला फार भीती वाटत आहे की उद्या माझं प्रेझेंटेशन होईल की नाही, कसं होईल, म्हणून देवापुढे तो हात जोडत आहे. तर नंदिनी त्याला बोलत आहे की तुम्हाला प्रेझेंटेशन खूप छान जाईल, तुमच्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा आठवा, मग तुमची भीतीही निघून जाईल. आणि इथे सासू सुनांची सुद्धा एवढी छान जमत आहे. मानिनी आणि नंदिनी दोघी जणी एवढ्या छान बेस्ट फ्रेंड आहेत ना की एकमेकीने एवढं छान सावरून घेतात, सांभाळून घेतात. अशी सासू सून प्रत्येक घरात असली पाहिजे. तर इकडे आता काव्याने भलताच मोठा राडा घातलेला आहे. राडा म्हणजे की काव्याला इतकी भीती वाटत आहे, कारण काव्याच्या मनातून जायलाच तयार नाहीये की जर जीवाचं आणि माझं अफेअर जर समोर आलं तर पार्थचं का होईल. त्यामुळे ती पार्थला सांगत आहे की तुम्ही आता खुश आहात, आता हसत आहात, परंतु जर तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य निघून गेलं ना तर मी काय करू. तर पार्थला मोठा प्रश्न पडलेला आहे की काव्या असं का बोलत आहे, माझ्या चेहऱ्यावरचं हास्य का निघून जाईल. आता पार्थला कोण सांगणार की काव्या कशाबद्दल आणि का असं बोलत आहे. मित्रांनो, आता एवढं छान सगळं काही सुरू असताना आता देशमुखांच्या घरात खरंच खूप मोठं वादळ येणार आहे. आणि ते वादळ कोणतं आहे तुम्हाला माहिती आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.